राम राम मंडळी, मी रोहिणी बेस्ते स्वागत करते तुमचं मिनी व्लॉगमध्ये. आजचा मिनी व्लॉगमधला विषय आहे ब्रह्मकमळ फूल आणि त्याचं कौतुक. कौतुक का? कारण ह्या फुलामागे ना खूप सारे श्रद्धा किंवा आपल्या भावना जोडलेल्या असतात. असं म्हणतात की हे फूल फक्त महादेवाचं प्रिय आहे. हे रात्रीच्या टायमात येतं आणि सूर्य यायच्या अगोदर कोमेजून जातं. आता सूर्य येईपर्यंत कोणी ठेवत पण नाही झाडावरती, कारण यामागं असं आहे का, हे फूल रात्री उमललं की त्याची पूजा करून ते महादेवाच्या पिंडीवर व्हायचं असतं. आणि काल आमच्या घरी एक फूल आलेलं होतं, ते आम्ही नेहमीप्रमाणे घरातल्या देवांना वाहिलं आणि आम्ही बहीण भावांनी ठरवलं होतं का आता जे उद्या फुलं येतील ते निळकंठेश्वराला व्हायचं. तसं मागच्या वर्षी आमच्या झाडाला एकच फुल आलं होतं, पहिलं फुल बरं का. तर त्या वर्षी मग ते आम्ही आमच्या घरातल्या देवालाच वाहिलं आणि ह्या वर्षी दुसऱ्यांदा फुलं आले. तर मग आता हे दुसरे फुलं जे आहे ना, ते निळकंठेश्वराला, गोदातीरी असलेलं निळकंठेश्वर गंगेवरती आहे, नाशिककरांना माहिती आहे. मग काय, नेहमीप्रमाणे आम्ही त्याची पूजा केली, आरती केली आणि महादेवाला प्रिय असलेलं हे फूल घेऊन आम्ही बहीण भाऊ रात्री 9-9:30ला मंदिरात निघालो. आता प्रश्न होता का मंदिर उघडं असेल का नाही. मग आम्ही रस्त्यानेच का महादेवा आम्हाला हे फूल व्हायचं आहे आणि मंदिर उघडं असू दे असं देवाला सांगत होतो. आणि रात्री उशिरा आम्ही, इतकं कधी मी गावात गेलेली नाही, तर मला पण खूप भारी वाटत होतं का फूल उमललेलं आहे, आपण ते घेऊन महादेवासाठी चाललेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता नदीला पण पाणी भरपूर आहे, गोदावरी ही आमची खळखळ खळखळ वाहत आहे. आणि नंतर आम्ही मंदिराजवळ गेलो तर नेटकेच पुजारी काका मंदिर बंद करून चाललेले होते, पण त्यांना आवाज देऊन लगेच थांबवलं आणि मंदिर बंद करायचीच वेळ झालेली होती. आणि असं असतं ना का आपल्याकडं आपली जी श्रद्धा आहे, आपल्या ज्या भावना आहे, त्याला साथ द्यायला महादेव असतोच आपल्या पाठीमागे. आणि आम्हाला खूप बरं वाटलं का गेलो आणि पुजारी काका पण होते आणि मग आम्हाला मंदिरात ब्रह्मकमळाचं फूल व्हायची संधी भेटली. जर मंदिर बंद झालं असतं ना, मग मी ठरवलेलं होतं का आपलं गोदावरी मंदिर आहे ना, गोदावरी नदीचं भागीरथी नदीचं मंदिर, त्या ठिकाणी बाणेश्वराचं मंदिर आहे, तर तिथं जाऊया. पण निळकंठेश्वराचं मंदिर उघडं होतं आणि आम्हाला निळकंठेश्वराला ब्रह्मकमळाचं फूल व्हायला भेटलं. आणि खास करून आहे ना, निलेश कायम जातो मंदिरात, तर त्याला पण माझ्यापेक्षा जास्त आनंद त्याला झालेला होता. आणि मग दोघा बहीण भावांनी फूल वाहिलं, आरती केली आणि निळकंठेश्वराचं रात्री मस्त दर्शन घेतलं. हा आनंद शब्द सांगू शकत नाही, कारण आम्ही फूल वाहिल्यानंतर आम्हाला जो आनंद भेटला ना, दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार होता आणि त्यानंतर चतुर्थी होती. संध्याकाळी रात्री झोपायच्या अगोदर निळकंठेश्वराचं छान दर्शन झालं आणि आम्ही घरी निघालो. घरी परत येताना जो चेहऱ्यावरती आनंद होता, जी मनामध्ये श्रद्धा किंवा आस्था होती महादेवाबद्दल, रात्री अशी निवांत झोप लागली का आपण मस्त